देशातील पहिला स्वदेशी 64 बिट मायक्रो प्रोसेसर ध्रुव 64 लॉन्च झालाय। आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे मोठं आणि महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। हा मायक्रो प्रोसेसर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंगनं त्यांच्या मायक्रो प्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत विकसित केला आहे। डिजिटल इंडिया RISC-V या उपक्रमांतर्गत हा सादर करण्यात आला। आपण पाहूयात या मायक्रोचिपची वैशिष्ट्य। भारताचा पहिला स्वदेशी 64 बिट ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर आहे ध्रुव 64। पूर्णपणे स्वदेशी निर्मिती भारताच्या C-DAC द्वारे विकसित करण्यात आलेली ही मायक्रोचिप 64 बिट ड्युअल कोर असल्याने एकाच वेळी अनेक कामे शक्य। तन्मय दीक्षित IT तज्ञ आपल्या सोबत आहेत, याबद्दल अधिक माहिती द्यायला। तन्मय, मायक्रोचिपच्या बाबतीत आपण अनेक वर्षांपासून इतर कंपन्यांवरती, पाश्चात्य कंपन्यांवर अवलंबून होतो। या निमित्तानं आपली आता म्हणजे आपल्याकडे सुपर कॉम्प्युटर बनले होते, मात्र मायक्रोचिप आपली नव्हती। आता ती समोर येताना दिसते, काय म्हणाल? ही जी मायक्रोचिप आहे ही अतिशय लेटेस्ट आहे, अपडेट आहेत आणि ही खूप फास्ट वर्किंग चालणारी आहे। आणि जर आपण बघितलं तर भारतामध्ये आपल्याला बऱ्याच मायक्रोचिप वेगवेगळ्या कंपनीच्या इन्व्हाइट करायला लागायच्या आणि डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चर व्हायची, पण ही भारताची स्वतःची असल्यामुळे ही पॉवरफुल आहे आणि आपल्याला इम्पोर्ट पण करायची गरज नाहीये आणि C-DAC ने तयार केलेली आहे। अशा टाइप मध्ये खूप उत्तम आहे। पण तन्मय, बाकीच्या म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला AMD प्रोसेसर्स माहिती आहेत, आपल्याला पेंटियमच्या किंवा ड्रॅगन ज्या आपल्याला इतर प्रोसेसर्स माहिती आहेत, चिप्स माहिती आहेत आपल्याला, त्या तुलनेत हा प्रोसेसरची कॅपॅसिटी तुम्ही कशी तुलना कराल? आपल्याला अजून किती अंतर पार करायचं आहे? त्यामध्ये जर बघितलं तर ही कारण ही 5G सपोर्ट पुढे इक्विव्हॅलेंटच आहे, त्यामुळे ही वर्किंग वापरलीच आहे सर। धन्यवाद तन्मय, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।